नमस्कार. नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील एक नामांकित शिक्षण संस्था म्हणजेच महात्मा गांधी विद्या मंदिर या संस्थेच्या LVH उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. इयत्ता 11वी मराठी विषयासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने जे काही युवक भारती पुस्तक आपणाला नेमून दिलेलं आहे त्या पुस्तकाचा परिचय आज आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. पुस्तकाचा मुखपृष्ठ जे आहे, ज्याला आपण कव्हर पेज म्हणतो, त्यामध्ये एक मुलगा आणि मुलगी की जे पुस्तक वाचताना आपणाला दिसतं आहे. म्हणजे यातून आपल्याला बोध होतो की आपण अभ्यास केला पाहिजे, पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे आणि त्यामध्ये रममान झालं पाहिजे. पुढे आपणाला ज्ञानेश्वर महाराजांचं चित्र आहे आणि ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीची प्रत हातात घेऊन बसलेले आपल्याला दिसतात. त्यांच्या बाजूला दिवा पेटतो आहे. दिवा हे प्रकाशाचं प्रतीक आहे आणि प्रकाश हा अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधाराकडून तेजाकडे घेऊन जाणारं एक साधन आहे. ज्ञानेश्वरांचे अभंग आपणाला अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेले आहेत. त्याचबरोबर काव्यानंद जे आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं, त्याचं चित्र या ठिकाणी आपणाला दिसतंय. त्याचबरोबर झाडांच्या मानात जाऊ पुस्तकं, दवाता आलीस भल्या पहाटे बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनाविषयी जे काही घटक अंतर्भूत केलेले आहे त्याचा थोडक्यात प्रतीक म्हणून आपणाला मुखपृष्ठावर त्यांची ओळख करून दिलेली आहे. याबरोबरच आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये उपयोजित मराठी म्हणून जो काही घटक समाविष्ट केलेला आहे, त्या उपयोजित मराठीमध्ये सूत्रसंचलन असेल, जाहिरात लेखन असेल, माहितीपत्रक असेल, की जे आज आपणाला या स्पर्धेच्या युगामध्ये, जागतिकीकरणाच्या युगामध्ये एक नवीन व्यावसायिक संधी उपलब्ध करून देऊ शकतं. अशा उपयोजित मराठीचाही आपणाला या पाठ्यपुस्तकामध्ये परिचय करून घ्यायचा आहे. या पाठ्यपुस्तकाची निर्मिती होत असताना जे काही भाषातज्ञ समिती असेल, मराठी भाषा अभ्यास गट सदस्य असतील, की हे पुस्तक आपल्या हातामध्ये पडेपर्यंत त्याच्यावर ज्या व्यक्तींनी काम केलं त्यांचा परिचय आपणाला या पृष्ठाच्या माध्यमातून होणार आहे. त्यानंतर भारताचे संविधानाची उद्देशिका आपल्या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेली आहे. बालभारतीच्या माध्यमातून प्रकाशित होणाऱ्या जे काही अभ्यासक्रमाची पुस्तकं आहे त्या प्रत्येक पुस्तकामध्ये ही उद्देशिका छापून येते. याचं कारण आपलं जे संविधान आहे त्या संविधानाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी. संविधानाने जी काही अपेक्षा भारतीय नागरिकाकडनं ठेवलेली आहे त्यांच्यामध्ये तिचे मूल्य रुजावे हा उद्देश समोर ठेवून आपणाला उद्देशिकेचं वाचन करायचं आहे, नियमित तिची परिपाठ करायचा आहे, जेणेकरून आपणाला आपल्या संविधानाची ओळख होईल. आपलं राष्ट्रगीत आहे, प्रतिज्ञा आहे, की जेणेकरून आपणाला आपल्या देशाची आणि आपल्यामध्ये प्रतिज्ञा केल्याने बंधुभावाची निर्मिती होईल. हे जे पुस्तक आहे याची प्रस्तावना डॉक्टर सुनील मगर यांनी लिहिलेली आहे, की जे बालभारतीचे संचालक आहे. त्यांनी थोडक्यात या पुस्तकामध्ये काय आहे, कशासाठी आहे आणि त्याचा आपल्याला कशा पद्धतीने उपयोग करून घ्यायचा आहे, त्यांनी आपणाला मोलाचा संदेश दिलेला आहे. वाचत रहा, व्यक्त व्हा, लिहिते व्हा.
आणि तुम्हा सर्वांना उज्ज्वल यशासाठी शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहे. तुम्ही वाचाल तर व्यक्त व्हाल आणि व्यक्त होण्याची सवय लागली की तुम्ही लिहायला लागाल, असा छान संदेश बालभारतीचे संचालक डॉक्टर सुनील मगर यांनी आपणाला दिलेला आहे. इयत्ता 11वी जेव्हा तुमचं वर्ष संपेल, अभ्यासक्रम संपेल, तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे तुमच्यामध्ये कुठल्या भाषिक क्षमता विकसित व्हाव्या, ही जी काही अपेक्षा आहे, ज्या काही क्षमता तुमच्यामध्ये विकसित झाल्या पाहिजेत, त्या क्षमता म्हणजे श्रवणामध्ये तुम्हाला चर्चा, परिसंवाद, निवेदन, जाहिरात, बातम्या, सूत्रसंचालन, रेडिओ जॉकीचे कार्यक्रम इत्यादींमधील भाषिक वैशिष्ट्ये लक्षात घेऊन त्यातील विचार समजून घ्यायचे आहे. ही क्षमता तुमच्यामध्ये विकसित झाली पाहिजे. थोडक्यात काय तर यंदाचं 11वीचं वर्ष आपलं संपता आपल्यामध्ये ज्या काही भाषिक क्षमता आहेत त्यामध्ये प्रामुख्याने श्रवण, भाषण, संभाषण, वाचन, लेखन, अध्ययन कौशल्य, भाषा अभ्यास या क्षमता आपल्यामध्ये विकसित होणं अपेक्षित आहे आणि आपण त्याला नक्कीच खरे उतराल अशी अपेक्षा आहे. आता थोडक्यात पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगाविषयी, म्हणजे आपलं जे पाठ्यपुस्तक आहे त्याच्या आतमध्ये काय दडलेलं आहे, त्याच्या अंतरंगात काय आहे याविषयी थोडक्यात बघूया. मराठी युवक भारती हे इयत्ता 11वीचे पाठ्यपुस्तक अध्ययन अध्यापनासाठी आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. इयत्ता 11वीसाठी मराठी भाषा विषयाची उद्दिष्टे समोर ठेवून नेमकेपणाने क्षमता विधाने निश्चित केली आहेत. आपल्या संदर्भासाठी पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीलाच ही क्षमता विधाने दिली आहेत. त्यामध्ये श्रवण, भाषण, संभाषण, वाचन, लेखन, अध्ययन कौशल्य व भाषा अभ्यास या क्षेत्रांमध्ये या क्षमता विधानांचे वर्गीकरण केले आहे. ही क्षमता विधाने चिकित्सकपणे अभ्यासावीत. पाठ्यघटकांशी आणि स्वाध्यायांमधील कृतींशी पडताळून पाहून या क्षमता कोणकोणत्या पाठ्यघटकातून विकसित होऊ शकतात हे विचारात घ्यावे. इयत्ता 11वीच्या अखेरीस विद्यार्थ्यांमध्ये या भाषाविषयक क्षमता विकसित व्हाव्या यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्नशील राहावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. आता पाठ्यपुस्तकाची रचना ही 5 भागात करण्यात आली आहे. भाग 1 व 2 मध्ये गद्य पद्य घटकांची योजना केली आहे. अध्ययन अध्यापनाचे नियोजन करण्याच्या दृष्टीने ही योजना उपयुक्त ठरेल. मराठी भाषा आणि साहित्याला वैभवशाली परंपरा आहे. जुन्या नव्या साहित्यिकांची लेखनशैली, त्यातील भाषा सौंदर्य, चपकल शब्दयोजना, शब्दात लपलेला गर्भितार्थ यांचा अभ्यास करताना विद्यार्थी आनंद घेऊ शकतील. म्हणजे हे सगळं उठाठेव करण्यापाठीमागचा उद्देश काय तर विद्यार्थ्यांना हसत खेळत शिकता आलं पाहिजे. म्हणजे असं विद्यार्थ्यांनी ताण घेऊन तणावाखाली अभ्यास न करता मनोरंजनात्मक शिक्षण, त्यातून त्यांच्या ज्ञान प्राप्त झालं पाहिजे आणि त्या ज्ञानाचं उपयोजन करण्याची कला विद्यार्थ्यांना अवगत झाली पाहिजे. शिक्षणातून विद्यार्थ्यांना आनंद मिळणं अपेक्षित आहे. या प्रत्येक गद्य पद्य पाठाच्या निवडीमागे प्राधान्याने भाषिक कौशल्यांच्या विकासाचा विचार केला आहे. तसेच गाभा घटक, नैतिक मूल्य, जीवन कौशल्य यांचा जाणीवपूर्वक विचार केला आहे. शिक्षणाचा जर मूळ उद्देश काय असेल तर तो भारताचा एक सक्षम नागरिक बनवणं आणि तो बनवत असताना आपली जी काही नैतिक मूल्य आहे, जी काही जीवन कौशल्य आहे, जे काही गाभा घटक आहे, ती आपल्यामध्ये रुजणं अपेक्षित आहे आणि ती रुजली की एक चांगला नागरिक बनण्याच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू होते. पाठ्यपुस्तकातील भागांचा आणि पाठांचा क्रम निश्चित करताना आशयाचे स्वरूप तसेच मूल्यमापन आराखडा विचारात घेतला आहे. गद्य पाठांमध्ये व्यक्तिचित्रणपर, वैचारिक, प्रस्तावना, चिंतनपर, विनोदी कथा, चरित्रपर असे विविध साहित्य प्रकार समाविष्ट केले आहेत.
मामू या पाठामधून मामूचे व्यक्तिचित्र प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभे राहते. जेव्हा तुम्ही हा पाठ अभ्यासाल तेव्हा त्याचा प्रत्यय तुम्हाला येणार आहेच. पुस्तके वैचारिक व भावनिक सोबत कशी करतात हा विचार अशी पुस्तकं या पाठामध्ये आलेला आहे. परिमळ या पाठामधून प्रस्तावना लेखनाचा वेगळा परिपाठ आपल्यासमोर येतो. माणसातील संवादाचा अभाव माणूस बांधव यामधून अधोरेखित होतो. वहिनींचा सुसाट सल्ला या पाठामधून होणारी विनोद निर्मिती आपल्या चेहऱ्यावर हास्य फुलवते. कोणत्याही सर्वोत्कृष्ट कार्यासाठी कल्पकतेची आणि परिश्रमाची किती परिसीमा गाठावी लागते याचे दर्शन वाङ्मयीन लेण्यांचा शिल्पकार या पाठातून होते. हे सर्व पाठ भाषा आणि आशयाच्या दृष्टीने समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहेत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे स्वतंत्रतेचे स्तोत्र हे राष्ट्रभक्तीपर पद्य काव्यानंदासाठी दिले आहे. पद्य घटकांमध्ये निसर्ग कविता, प्रेम कविता, संत काव्य, विद्रोही कविता, स्त्रीवादी कविता असे विषयांमधील वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. घनावळीशी नाते जोडणारी प्राणसई, निसर्गाशी एकरूप होण्याचा आस बाळगणारी, झाडांच्या मनात जाऊ ही सहज सुंदर रचना, प्रेयसीच्या दृष्टीभेटीचे तरल वर्णन करणारे दवात आली भल्या पहाटे ही प्रेम कविता, अमृतासी पैजा जिंकणाऱ्या मराठी भाषेचे महत्त्व सांगणारी संत ज्ञानेश्वरांची ऐसे अक्षरे रसिके ही ओवीबद्ध रचना, जीवनातल्या अंधारात प्रकाशवाटा दाखवणारी शब्द ही कविता आणि स्त्री स्वातंत्र्याचे टप्पे प्रतीकांच्या माध्यमातून उलगून दाखवणारी पैंजण अशा कवितांची मालिका आपल्यासमोर उलगडत जाते. म्हणजे या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेल्या प्रत्येक पद्य आणि गद्यमधून आपणाला विशिष्ट प्रकारची सामाजिक असेल, राजकीय असेल, जी काही आपली बांधिलकी आहे ती कशा पद्धतीने असली पाहिजे, निसर्ग हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, त्याची जपणूक आपण कशी केली पाहिजे, माणसाने माणसाबरोबर कसं वागलं पाहिजे, त्याचबरोबर प्रेमभावही कसा जपला पाहिजे याचं प्रत्यय आपणास वरील पाठ आणि कवितांच्या माध्यमातून येणार आहे. गेयता, लयबद्धता आणि अलंकार वैभव ही या मराठी पुस्तकातील कवितांची काही वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे कवितांमधील काव्यानुभव मनात पोचतो असे विचार, भावना, शब्दसौंदर्य, अर्थसौंदर्य, विचारसौंदर्य या सर्व दृष्टीने याकडे पाहायला हवे. पद्य घटकात रसग्रहण कृतीचा समावेश आहे. पद्य रचनेतून निर्माण होणारी स्थायीभाव जागृती व त्यातून निर्माण होणारी रसनिर्मिती व्यक्त करणे रसग्रहणात अपेक्षित आहे. म्हणजे तुम्हाला कविता या घटकावर जी काही कृती विचारल्या जाणार आहे त्यामध्ये रसग्रहणाचा समावेश केलेला आहे. त्यासाठी त्या रचनेतील आशय सौंदर्य, विचार सौंदर्य, भाव सौंदर्य उलगडून दाखवणे, त्या रचनेची वैशिष्ट्ये स्पष्ट करणे, रचनेतील प्रतिमा व प्रतीके समजून घेऊन त्यांची दखल घेणे आवश्यक आहे. रसग्रहणासंबंधी स्वतंत्र माहिती दिली असून कवितेचे रसग्रहण करताना ती मार्गदर्शक ठरेल अशी आहे. गद्यपद्य पाठांमध्ये काही चित्रांचा समावेश केला आहे, त्यामुळे मजकुराला आकर्षकता लाभून आशय उलगडायला मदत होते. शब्द रचनेपेक्षा जर चित्राच्या माध्यमातून चित्रांच्या माध्यमातून आपणासमोर एखादी घटना जर मांडली तर ती आपणाला लवकर भावते आणि चित्ताकर्षक ठरते. नाटक हा साहित्य प्रकार पाठ्यपुस्तकात स्वतंत्रपणे अंतर्भूत केला आहे. त्याच्या अभ्यासातून या साहित्य प्रकाराकडे पाहण्याची सजग दृष्टी विकसित होणे अपेक्षित आहे. या साहित्य प्रकाराची व्याप्ती मोठी आहे. इयत्ता 11वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा भाषिक आवाका लक्षात घेऊन त्यांना समजेल रुचेल अशा पद्धतीने नाटकाचा परिचय आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये करून देण्यात आलेला आहे. मग त्यामध्ये नाटक म्हणजे काय, नाट्य म्हणजे काय, त्याचबरोबर संगीत नाटक, प्रायोगिक नाटक व व्यावसायिक नाटक याविषयीची ओळख करून देण्यात आली आहे. सोबत 3 नाट्य उतारेही देण्यात आले आहेत. 3 नाट्य उतार्यांचे स्वरूप वेगळे आहे. असे भाषाशैली, काळ या दृष्टीने ते वेगळे आहेत. स्वतःमधील अभिनेत्याला वाव मिळावा म्हणून नटाने रचलेली
हसवी फसवी ही संहिता प्रेक्षकांना हसवता हसवता अंतर्मुख करणारी आहे. या नाटकातील उतारा या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहे. ध्यानीमनी या नाटकातील आई व तिचे काल्पनिक मूल यांच्या नात्यातील भावनिक बंध विचार करायला प्रवृत्त करणार आहे. या नाटकाचे अनेक पदर अर्थपूर्ण आहेत. या नाट्य उतारातील असे अगदी वेगळा विचार देणार आहे. विद्यार्थ्यांनो, समाजामध्ये जे काही प्रश्न आहे, ज्वलंत प्रश्न, त्या प्रश्नांवर साहित्यिक आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रकाश पाडत असतो, प्रकाश टाकत असतो आणि असं साहित्य आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करून समाजातील प्रश्नांची आपणाला जाण व्हावी, हा उद्देश महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने आपणासमोर ठेवलेला दिसतो. 2 पिढ्यांतील अंतर अधोरेखित करणाऱ्या, इतिहास काळातील सामाजिक स्थितीचे दर्शन घडणाऱ्या, सुंदर मी होणार या नाट्य उतार्यातील आशय आणि संवाद यामधून नाटकाचे स्वरूप स्पष्ट व्हायला मदत होते. नाटक या साहित्य प्रकाराच्या अभ्यासामुळे विद्यार्थी नाटकाशी संबंधित व्यवसायाकडे वळू शकतील आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपणाकडे जी काही कला आहे त्या कलेला वाव मिळावा, त्यासाठी तुम्हाला स्टेज निर्माण व्हावं, त्यातले बारकावे तुम्हाला कळावे, त्यातल्या व्यावसायिक संधी तुम्हाला कळाव्या आणि तुमच्यातला कलाकार पुढे येऊन एक व्यावसायिक स्वरूपामध्ये तो समोर यावा, असा उद्देश या ठिकाणी दिसतो. उपयोजित मराठी या भागात सूत्रसंचालन, मुद्रित शोधन, अनुवाद, अनुदिनी, ब्लॉग लेखन, रेडिओ जॉकी या घटकांची माहिती दिली आहे. हे सर्व घटक भाषिक कौशल्यांच्या उपयोजनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. शिवाय त्या क्षेत्रातील व्यावसायिक संधींची माहिती देणारे आहेत. त्यांच्या अभ्यासातून प्राप्त केलेली भाषिक कौशल्य, प्रकल्प व सादरीकरण आणि प्रात्यक्षिक यांच्या माध्यमातून व्यक्त करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, आपणाला काय सांगायचं आहे, काय बोलायचं आहे, कसं मांडायचं आहे, हेच बऱ्याच विद्यार्थ्यांना सुचत नाही. मग हे जे असे वेगवेगळे घटक आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेले आहेत, त्या माध्यमातून विद्यार्थ्याला प्रेझेंट व्हायला संधी मिळते. भाग 5 मध्ये व्याकरण घटकांची रचना कार्यात्मक पद्धतीने केली आहे. शब्दशक्ती, काव्यगुण, वाक्यसंश्लेषण, काळ, शब्दभेद या व्याकरण घटकातून भाषिक कौशल्यांच्या विकासाला शास्त्रशुद्ध पाया मिळेल. तसेच विद्यार्थ्यांची भाषा समृद्ध होण्यास अधिक मदत होईल. परिशिष्टात भाषा विषय विकासाच्या दृष्टीने उपयुक्त पारिभाषिक शब्द, इंग्रजी आणि मराठी म्हणी, काही साहित्यिकांची टोपण नावे व पूर्ण नावे, काही साहित्यिक व त्यांच्या प्रसिद्ध रचना, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी साहित्यिक अशा सामान्य ज्ञानाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या माहितीचा समावेश केला आहे. विद्यार्थ्यांनो, नोकरीसाठी जर तुम्ही नोकरीच्या शोधात जेव्हा पडाल तेव्हा कमी म्हणजे गट ड पासून तर क्लास 1 पर्यंतच्या पदांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना आपल्याला सामोरं जायचं असतं आणि त्यामध्ये मराठी ह्या विषयावर आधारितही काही प्रश्नांची रचना असते. आपणाला ते सहज शक्य व्हावं, सोडवता यावं, त्यामध्ये आपण उज्ज्वल यश संपादन करावं, याचाही विचार पाठ्यपुस्तकामध्ये केलेला दिसून येतो. पूर्वज्ञानावर विद्यार्थ्यांमध्ये मूल्यमापन कृतीपत्रिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कृतीपत्रिकेच्या माध्यमातून होणार असल्यामुळे पाठातील प्रत्येक घटकाखाली कृतीच्या स्वरूपातील स्वाध्याय दिले आहेत. स्वाध्यायातील कृती आकलन, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण, तार्किक विचार, कार्यकारण भाव व सर्जनशीलता यावर आधारित असून त्यामधून भाषिक विकास, विचार विकसन, कल्पनाशक्तीला चालना मिळण्यास व साहित्यिक जाण प्रगल्भ होण्यास मदत होणार आहे. स्वयं स्वाध्यायामधील कृतींमध्ये वैविध्य आहे, परंतु कृतींचे सर्व प्रकार प्रत्येक पाठाखाली देण्यास मर्यादा आहेत. पाठाचा आशय व भाषा विचारात घेऊन आपण योग्य त्या नाविन्यपूर्ण कृतींची भर घालावी. पूर्वज्ञानावर आधारित व्याकरणाच्या पायाभूत स्वरूपातील कृती त्या पाठाखाली देण्यात आल्या आहेत. प्रथम, द्वितीय व तृतीय स्तरावर भाषा शिकलेल्या विद्यार्थ्यांनाही या कृती सहज सोडवता येतील अशा आहेत. यामागे विद्यार्थ्यांचे व्याकरणाचे सर्वसामान्य ज्ञान ताजे राहावे असा हेतू आहे. पाठ्यपुस्तकातील पहिल्या पानावर दिलेल्या QR कोडचा अध्यापनात
अवश्य उपयोग करावा. त्यामुळे आपली आणि विद्यार्थ्यांची संदर्भ समृद्धी वाढेल. म्हणजे याचबरोबर आपणही त्याचा वापर करून आपणाला आवश्यक असलेली माहिती त्या माध्यमातून आपण शोधू शकतात. दैनंदिन जीवनाशी सांगड घालणारे मराठी भाषेविषयीचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे. त्यांना साहित्याचा आस्वाद घेता यावा आणि या भाषा अभ्यासातून उद्याचे वाचक, लेखक, कवी, व्यावसायिक घडावेत. यासाठी हे पाठ्यपुस्तक महत्त्वाचे साधन ठरेल असा विश्वास महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने आपणाकडून व्यक्त केलेला आहे. यामध्ये आपणाला वर्षभर जे काही शिक्षण घ्यायचं आहे, जो काही अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे, त्यामध्ये भाग 5 एकूण 5 भाग आपणाला दिलेले आहे. त्यातला भाग 1 मध्ये 6 कविता आणि धड्यांचा समावेश, त्याचबरोबर भाग 2 मध्ये सुद्धा 3 धडे आणि 3 कविता आपणाला दिलेल्या आहेत. भाग 3 मध्ये साहित्य प्रकाराचा परिचय आपणाला करून घ्यायचा आहे. त्यामध्ये नाटक हा विशेष साहित्य प्रकार आपणाला अभ्यासासाठी दिलेला आहे. भाग 4 म्हणजे उपयोजित मराठी आहे की ज्या आपण जे शिकणार आहोत त्याचा उपयोग आपणाला प्रत्यक्ष जीवनामध्ये कशा पद्धतीने करता येईल याचा विचार या ठिकाणी आहे. आणि भाग 5 हा व्याकरणावर आधारित आहे. हा सर्व अभ्यासक्रम आपणाला पुढील काळामध्ये पूर्ण करावायचा आहे. तरी आज या इथेच आपण थांबूया. धन्यवाद.